प्रचाराचा अवघा एक दिवस शिल्लक आहे आणि आज आपण जळगावच्या पारोळा एरुंडल मतदारसंघामध्ये आहोत। या ठिकाणी जवळपास प्रमुख दोन पक्षांमध्ये लढत होते। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सतीश पाटील यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। मात्र या ठिकाणी जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर सर्वच पक्षांमध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोघही पक्षांमध्ये बंडखोरी झाली असून अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे। मात्र या मतदारसंघामध्ये नेमका जनतेचा कौल काय म्हणतो आपण आज हे जाणून घेणार आहोत। आणि आपण आता पारोळा या शहरामध्ये आहोत। या ठिकाणी आपण नागरिकांना विचारतो काय सांगाल दादा, काय वाटतं कोणाची हवा आहे? शिंदे गटाने काम केलेलं आहे, तेवढं रस्त्याचे कामं केलेले, शेतकऱ्यांचे कामं केलेले, परत हे लाडकी बहीणची योजना दिलेली आहे सरकारने। हा महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीची आला पाहिजे, कारण इथे काय वाटतं इथं शिंदे गट म्हणजे टक्कर अशी गिरीश कोण येईल इथं शिंदे गट येईल, कारण की काम भारी 5 वर्ष काम भारी केलं त्यांनी, पण योग्य माणूस पण आहे आणि साधारण जनतेमध्ये पण फिरतात। यांनी सतीश पाटलांनी काम नाही केलं। सतीश पाटीलांनी काम एवढं केलं नाही, फिरले नाही ते 5 वर्ष, जे फिरायला पाहिजे ते त्यांनी फिरले नाही। म्हणून तुम्हाला काय वाटतं दादा इथे परिवर्तन घडायला पाहिजे। इथे कोण येईल? साधारणतः अपक्ष कोणीही असो, भगवान महाजनांचं चांगलं व्यवस्थित दिसतंय मला, त्यामुळे भगवान महाजन येऊ शकता इथे। अरे बापरे, म्हणजे विद्यमान आमदारांचे पुत्र आहे सतीश पाटील आहे, अपक्ष का बरं यायला पाहिजे? परिवर्तन सांगताय दादा, त्यासाठी आम्ही पण आमची पण इच्छा आहे की परिवर्तन घडायला पाहिजे बा इथे। काय वाटतं काका तुम्हाला इथे काय हवा आहे कोणाची? अमोल चिमणराव येथील विकास झालाय? मग झाला आहे ना भाऊ, झाला आहे काय विकास झाला? विकास भरपूर झाला आहे ना। त्यांनी समाजानं भवन बांधून दिले, त्यानंतर रोड करून दिले, हा कॉन्क्रीट झाला। सतीश पाटील पण तर म्हणताय मी पण विकास करेल। हा मग आता जो तो ज्याची सांगणार आहे ना। आणि हे आल्यानंतर भाजप युती सरकारला मोठा हे होईल। अपक्ष जे उभे आहेत तुमचे नाना पाटील आहे, संभाजी पाटील आहे, डॉक्टर हर्षल माने, यांच्यामुळे फटका बसेल का? नाही, काही बसणार नाही, कारण की लाडक्या बहिणीचा पगार चालू आहे ना, त्यामुळे बसणार नाही। हो, तर या ठिकाणी लाडक्या बहिणी योजना आहेत किंवा मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे, त्यामुळे सध्या तरी आपण ज्या नागरिकांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत अमोल पाटील यांचं या ठिकाणी ते निवडून येतील असा विश्वास वाटतो। जे कामं चांगले करतील त्यांना करू ना आपण। कोण असं आता इथे पहा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, त्यांचं म्हणणं आहे की खूप कामं झाले बा, आतापर्यंत कामं झाले। दुसरीकडे तुमचे सतीश पाटील म्हणतात की मी पण कामं करेल। कामं झाले वाटतं का तुम्हाला? हो, झालेले आहेत ना। कोण यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण येईल किंवा चिमणराव पाटील म्हणतात की कामं झाले, ते येतील का? ते येतील ना, काय येणार, काम चांगले करा तर येतीलच ना। हो, केलेलं आहे। पैसे मिळाले का? मग मिळाले ना। आपला अनिल शिंदेलाच, अनिल शिंदे मग आहे ना, आहे ना। सतीश पाटील नाही, तसं काही नाही। काय वाटतं काका, काय कोणाची हवा आहे इथे? हां कोणाची हवा आहे? कोणाची इथे? धनुष्यबाण। हा का बरं विकास झालाय? मग विकास झाला ना गावात केला। सतीश पाटील बी आहे। अपक्ष पण खूप उभे, नाना पण उभे, इथे फरक पडेल का निवडणुकीत? काय ते काही सांगू शकता नाही बाबा, धनुष्यबाण येईल काय वाटतं इथे एकंदरीत मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? आमच्याकडे अमोलदादाची हवा आहे। अमोलदादाची हवा आहे। विकास झालाय का? विकास 1 नंबर झाला आहे। हो, त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत कधी जेवढे कामं झाले नाही एवढे कामं झाले 2.5 वर्षामध्ये एवढे कामं झाले। सतीश पाटील नाही, त्यांच्या काही नाही, ते दुसऱ्या लोकांना साथ देतात। एकंदरीत या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत कधीच कामं झाले नाही एवढे विकास कामं या ठिकाणी झाले, अजूनपर्यंत काही नागरिक आहे। काय वाटतं काका, काय कोणाची हवा आहे मतदारसंघामध्ये? यावेळेस खूप अपक्ष लोक उभे आहेत, चिमणराव पाटलांचा मुलगा आहे, सतीश पाटील पण आहे। अमोलदादाची हवा आहे का? कामं होईल का? पण झाले का? बऱ्यापैकी झाले काम। सतीश पाटील तर 2 नंबरवर झाले। 2 नंबरवर राहतील का बरं? आणि चालेल जास्त आधार भगवान महाजन
अपक्षमुळे फायदा होईल का? माझ्या मारून दिला असं वाटतं मला. कोण अपक्ष का बरं? त्यांचं मत बांधलेलं आहे ना. काम तर केले ना अमोल पाटलाने, मग अपक्ष कसा येईल? गट मतदान वाटा पडणार आहे ना, यांच्यामध्ये वाटा पडणार याच्यामध्ये. मग यांचा वाटा पडला यांच्यामध्ये. मतदारसंघात कोणाची हवा आहे? आपला चिमणाबाद का बरं कामं झाले? झाले ना काम. गच्ची कर टाकलेत ना. तुमचे पैसा बी भेटेल ना लाडकी बहीण म्हणे सण. कॅशलेस करणं पडे ना दादा. पैसा द्यायला त्याच ना ते देऊ ना. तेल कितलं महाग होई की काय का होतं आम्ही गरीब लोक बरोबर आहे का नाही. गरीब लोक बरे आहे बरं. काही महाग आहे कितली वेगळी सांगा बरं तुम्ही. पण आता बी म्हणणार तुमले की त्या 1500 देणार तर आम्ही 3000 देऊत बुवा असं. नाही तुम्ही काय खरं बोलच्यात मी काय खरं बोलছো झाले पडे द्याल ती माणूस. कोणावर विश्वास नाही, कोणता सरकारवर विश्वास नाही. इथला विकास नाही झाला आहे. बाकीकडे झालेला आहे, बाकीकडे नाही झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये बिलकुल झालेला नाही काही आज दिनपर्यंत. खाली वादे देऊन जातात निघून जातात सर. दुसरं काहीच नाही विकास आहे इकडे महाराष्ट्रामध्ये. हां हां. कोण येणे ते काय वाटतं? आता बघा शरद पवारची तुतारी पण वाजणार. त्यापर्यंत काँग्रेसचे बी आता चांगले चांगले नेते उत्पन्न होत आहेत. आता चांगले चांगले खेळण्यासाठी मैदानात आलेले. आता पुढचं भविष्यात त्यांच्या हातात आहे. ते काम करणार ते पुढे ते येणार. BJP करणार ते BJP येणार. असं आहे सर. आता इथलं येते नाना पाटील इथले चिमणराव पाटील आमदार होते, त्यांनी कामं विकास झाला नाही का? मग केलेले आहेत पण नवीन वाटतं ते 15 वर्षापासून करताय आता त्याच्यामुळे येते नाना. सतीश पाटील नाही नाही का बरं? नाही बाबा ते आता नवीन यांना आमची इच्छा आहे बा. परिवर्तन झालं पाहिजे बा असं. इथे नाना पाटील तर खासदार होते बऱ्याच वर्षानंतर. काही कारणास्तव झाले घटना त्यामुळे विषय नाही तो. पण त्यांचा येतील बहुतेक. त्यांचा लोकांचा कल आहे त्यांना हवा आहे त्यांचे मतदार. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाना पाटील हे खासदार होते. बऱ्याच दिवसानंतर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना सुद्धा जनतेचा कौल मिळू शकतो असं या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे. काय सांगतात आता काय कोणाची हवा आहे आता इथे मतदारसंघात? मतदारसंघाचा हवा काही सांगता येणार नाही. तालुक्या विकास झालाय का? मग विकास झालेला आहे. विकास हो झाला. आमदारांनी केलाय विकास. बघ केलेला आहे विकास. काय वाटतं ते येऊ शकतात का? येऊ शकतात 100% येऊ शकतात. सतीश पाटील नाही ज्यांनी केला विकास ते जे असतील ते. हां सतीश पाटलांच्या नाही तसं काही सांगता येत नाही. तुमच्याकडे यावेळेस अपक्ष पण खूप आहे. डॉक्टर हर्षल माने, नाना पाटील, संभाजी पाटील यांच्यामुळे काही फरक पडेल का मतदारसंघात? काही पण होऊ शकतं. कारण एवढे लोक उभे आहे काही होऊ शकतं. विकासाला म्हणजे विकासाला विकासाला हो विकास झालाय का? पण विकास तसा झालेला नाही. पण आता परिस्थिती बदलेल. अपक्ष उमेदवाराचा जास्त जोर दिसतो इकडे. हो पण मग आता अपक्ष खूप आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार आहे, शिंदे गटाचे. याच्यामुळे निवडणुकीत काही चित्र परिवर्तन होईल असं वाटतं का? हो परिवर्तन निश्चित होणार आहे. हो विद्यमान आमदार विद्यमान खासदार येतील बहुतेक नाना पाटील. हो आमदारांचे पुत्र अमोल पाटील काही गॅरंटी नाही त्यांची. विकास केला नाही का त्यांनी? हो विकास झाला पाहिजे असं वाटतं. हो स्वतःचा विकास करून घेतला आहे त्यांनी. स्वतःचा विकास करून परिवर्तन होईल का? हो निश्चित. अशा पद्धतीने या ठिकाणी काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. ते काय वाटतं या मतदारसंघामध्ये काय होईल? लाडक्या बहिणींचे पण पैसे मिळाले का तुम्हाला? मला नाही, माझी दुसरं चालू आहे दादा. मिळाले का? मला मतदारसंघामध्ये कामं झाले का? नाही विकास कामं झाले का? काय सांगू. तर जनतेच्या या बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीत या ठिकाणी लोकांचं म्हणणं काही ठिकाणी विकास झालेला आहे, काही ठिकाणी अद्यापही विकास झालेला नाही. त्यांनी स्वतःचा विकास केला असा आरोप या ठिकाणी केला जातोय. काय चित्र आहे का इथलं? आपल्या पावड्या मतदारसंघामध्ये अमोलदादा यांचं वर्चस्व चांगलीच असते असा अंदाज मला की ते येतील बुवा असं. आमदारांनी कामं केली का इकडे? हो भरपूर कामं केली. झाले का? कारण ते म्हणतात की एवढे कामं कधीच झाले नाही 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 आमच्या ग्रामीण भागात सिरसमणी गाव कामे अतिशय चांगल्या पद्धतीने कामे झालेली आहेत. चांगले कामे झालेले आहेत. सतीश पाटलांचं काय होईल? नाही ते काय ते नाही येणार आता. यांची लाड आहे अमोलदादा यांची. तर अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी आपण जनतेचा कौल ऐकून घेतलेला आहे. पारोळा या मतदारसंघामध्ये एकंदरीत
शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी महायुती दोघंही पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे आणि या गोष्टींचा निश्चितच परिणाम या निवडणुकीवर या ठिकाणी होणार आहे. मात्र सध्या तरी एकंदरीत या ठिकाणी आपण लोकांचा कल जाणून घेतला तर अमोल पाटील यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकांचं कल त्यांच्या बाजूने आहे. लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कधी नव्हे एवढी विकास कामं या ठिकाणी झाली आहे. म्हणजे सध्या तरी अमोल पाटलांच्या बाजूने कल आहे. तर दुसरीकडे काही लोकांच्या थेट प्रतिक्रिया आहेत की यांनी स्वतःचा विकास केला, विकासच झाला नाही, त्यामुळे अपक्षांना या ठिकाणी संधी मिळू शकते, परिवर्तनसुद्धा या ठिकाणी होऊ शकतं, असं सुद्धा दावा या ठिकाणी लोकांनी केलेला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव, पारोळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.